हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सोनम वांगचुक हे नाव काही आपल्याला नवीन नाही आणि सोबतच घराघरात पोहोचलेली पार्टी कॉक्रोच जनता पार्टी, जिला 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सो या फॉलोअर्स लिस्ट मध्ये आपल्याला सुरुवातीपासूनच मोठी मोठी नावे प्रामुख्याने यांच्या फॉलोअर्स लिस्ट मध्ये दिसून येत होती. अशाच अनुषंगाने सोनम वांगचुक यांनी सुरुवातीपासूनच कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिलेला होता. त्यांच्या रॅलीमध्ये ते सहभागी सुद्धा झालेले होते आणि पुन्हा एकदा त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रोटेस्टला जॉईन केलेला आहे. आणि तिथून जो त्यांनी सरकारला अल्टिमेटम आधी दिलेला होता की 2 दिवसात सरकारला काही निर्णय घ्यायचा आहे, अर्थातच तो निर्णय आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या बाबतीत. आता सरकारने असं कुठलंही पाऊल घेतलेलं दिसत नाही. त्याच अनुषंगाने सोनम वांगचुक यांनी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केलेलं आहे दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी. नेमकं हे प्रकरण काय याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. हे प्रकरण समजून घेणार आहोत. तो सोनम वांगचुक अनिश्चितकालीन उपोषणावर गेलेले आहे. जंतर मंतर इथे उपोषण सुरू झालेलं आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हे आपण बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं हे पुस्तक आहे. निश्चित तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, बातमी आलेली आहे. सोनम वांगचुक जॉईन सीजेपी प्रोटेस्ट बिगिन्स हंगर स्ट्राइक ऍट जंतर मंतर. ठीक आहे. 100 ऑफ प्रोटेस्टर मोस्टली युथ अँड स्टुडंट, जे प्रामुख्याने आपल्याला जेन झी यामध्ये दिसून येतो. आणि हे जे प्रकरण सुरू झालेलं होतं याची कल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे. नीटचं जे पेपर फुटीचं प्रकरण असेल त्यामध्ये जे काही फ्रॉड झालेले होते आणि त्याच अनुषंगाने अभिजित दिपके यांनी जी काही सोशल मुवमेंट ही सुरू केलेली होती त्याला आता ग्राउंड लेवलवर ते इम्प्लिमेंट करताना सुद्धा दिसून येत आहे. आणि 20 जून पासून त्यांनी दिल्ली या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. ठीक आहे. सो जंतर मंतरवर आता पुन्हा एकदा नव्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. बघा, सोनम वांगचुक हे भारतामध्ये खूप मोठं नाव आहे. आपण 3 इडियट्स मूवी बघितलेला होता. त्यामध्ये रॅन्चोची भूमिका किंवा रॅन्चीची भूमिका ज्या कॅरेक्टर पासून किंवा ज्या व्यक्तीपासून प्रेरित झालेलं ते कॅरेक्टर आहे, अर्थातच ते सोनम वांगचुक आहे. आपल्याला त्यांनी निसर्गासाठी आवाज उठवताना ते आपल्याला दिसलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलेलं आहे. आता इथून पुढे काय होणार आहे, सरकार कशा पद्धतीचा स्टँड घेणार आहे आणि यांच्या प्रमुख मागण्या काय आहे हे आता एकूणच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती पडणार आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होतील की नाही होतील, की काय पुन्हा त्यांना एकदा जेलमध्ये जावं लागणार, नेमकं काय हा येणारा काळ सांगणार आहे. पण आता हे जंतर मंतरवर नवं आंदोलन सुरू झालेलं आहे. तो पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांनी अनिश्चित काळासाठी हे उपोषण सुरू केलेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा ते देत आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीने ज्या काही प्रमुख मागण्या सरकार पुढे ठेवलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ज्याची अकाउंटेबिलिटी आहे म्हणजे धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी प्रामुख्याने मागणी करताना कॉक्रोच जनता पार्टी आपल्याला दिसून येत आहे. 20 तारखेपासून ते सातत्यानं आंदोलन जंतर मंतर या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे आणि आता याला सोनम वांगचुकनी पाठिंबा दिलेला आहे, त्यांना जॉईन केलेला आहे. सो मुख्य मागणी काय आहे तर परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितताबाबत उत्तरदायित्व निश्चित करणे, म्हणजे ज्याची जी अकाउंटेबिलिटी आहे त्यांनी ती अकाउंटेबिलिटी दाखवावी. आणि यामध्ये जे नीट पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे त्या अनुषंगाने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टी आणि सोबतच सोनम वांगचुक यांनी सुद्धा लावून धरलेली आहे. आता आपल्याला आंदोलनाची पार्श्वभूमी प्रामुख्याने सर्वांनाच माहित आहे. विविध परीक्षांमध्ये कथित गैरव्यवहार, म्हणजे हे आंदोलन जरी नीट पेपर फुटीपासून सुरू झालेलं असेल, तब्बल 12 ते 14 मुलं मुली, ठीक आहे, या म्हणजे स्टुडंट्स यांनी सुसाईड केलेला आहे या नेटच्या पेपर फुटी प्रकरणामुळे. सो हा आकडा खूप मोठा आहे आणि विद्यार्थ्याला कोणत्या मानसिकतेमधून जावं लागत आहे. मग सरकारने विद्यार्थ्यांशी डायलॉग करायला पाहिजे. सरकारने ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे आणि ज्याची अकाउंटेबिलिटी आहे तो जर राजीनामा देत नसेल आणि तरीही ते त्यांच्या पदावर कार्यरत असेल, सो यासाठीच हे जे आंदोलन उभं झालेलं आहे. सो अनेक आरोप सीजेपीने लावलेले आहे गव्हर्नमेंटवर किंवा सिस्टमवर. त्यामध्ये पेपर लीक प्रकरणे असेल, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा जो अभाव आहे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होणे, विद्यार्थ्यांचा विश्वास डगमगणे आणि अनेक प्रकरणे आपण या ठिकाणी पाहतो. मग महाराष्ट्रातलं अगदी काल परवाचं जे प्रकरण आहे टेट परीक्षा संबंधित, तो सुद्धा पेपर फुटलेला आहे. आणि महाराष्ट्रातील तलाठी भरती असू दे, नगर परिषद भरती असू दे किंवा अजून इतर कुठल्याही एक्झाम असू दे,
अनेक प्रकरणामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या समस्या बघितलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तो याच पार्श्वभूमीवर मग ते केंद्रात असो की राज्यात असो, ज्याची जी अकाउंटेबिलिटी आहे, ज्याची काय म्हणता येईल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तो जर त्या पद्धतीने पार पाडत नसेल तर त्याला पदावर राहण्याचा अधिकार आहे का, नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा देणं हीच प्रामुख्याने आता मागणी केली जात आहे. ठीक आहे. आता बघा सोनम वांगचुक यांच्या मागण्या काय आहेत. आता यामध्ये प्रामुख्याने एक मागणी तर आपल्याला माहित आहे की नीट आणि परीक्षा व्यवस्थेतील जे प्रश्न आहेत, पेपर लीकचा असू दे किंवा पारदर्शकतेचा मुद्दा असू दे, पण यासोबतच लडाखचे जे काही प्रश्न आहेत, सो लडाखच्या प्रश्नांना घेऊन सुद्धा यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता. 2 दिवसामध्ये ज्याची जी अकाउंटेबिलिटी, ज्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सरकारने जे डायलॉग करायला पाहिजे विद्यार्थ्यांसोबत, तुम्हाला 27 जून पर्यंत, 25 जून रोजी यांनी सोनम वांगचुक यांनी डिक्लेअर केलेलं होतं, 27 जून पर्यंत प्रतिक्रिया देण्याची मुदत त्यांनी दिलेली होती, पण सरकारकडून कुठल्याही पद्धतीनं प्रतिक्रिया आली नसल्यामुळं 27 जून पासून आता ते काय बसलेले आहेत, स्ट्राईकला, हंगर स्ट्राईकला बसलेले आहेत, अनिश्चितकालीन उपोषणावर बसलेले आहेत. आता जे आपण लडाखच्या प्रश्नाबाबतीत बोलत होतो, त्यांनी लडाखमध्ये सुद्धा आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये सुद्धा राहावं लागलेलं होतं आणि बऱ्याच व्यक्तींना असं वाटलेलं होतं की म्हणजे अशा व्यक्तींना जर जेलमध्ये जावं लागत असेल तर निश्चितच सरकार इथं चुकतंय का. ठीक आहे. त्यांनी लडाखचे प्रश्न कोणते उपस्थित केलेले होते, तर लडाखचा प्रामुख्याने जो पर्यावरणाशी रिलेटेड प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी लावून धरलेला होता आणि लडाखची जी सांस्कृतिक ओळख आहे ती ओळख जपण्यासाठी आणि सोबतच लडाखला 6 शेड्यूल मध्ये ऍड करण्याची प्रामुख्याने मागणी आपल्याला लडाख बाबतीत दिसून येत होती. आणि स्थानिक लोकांशी सल्लामसलत करणे, म्हणजे तिथले जे स्थानिक आहे लडाखचे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या प्रमुख मागण्या काय, याच्यासोबत या मागण्यासोबत सरकारने डायलॉग करायला पाहिजे होते. आणि जो 6 शेड्यूलला घेऊन जो मुद्दा सोनम वांगचुक यांनी उचललेला होता, यामुळे जर लडाख 6 शेड्यूल मध्ये प्लेस झाला तर तिथलं जे मग काही लोकल राईट्स आहेत, ठीक आहे, सो तिथल्या ज्या स्वायत्त परिषदा आहेत त्या अंतर्गत तिथल्या कम्युनिटीना, तिथल्या लोकलना काही अधिकार मिळतील आपल्या भागावर राज्य करण्यासाठी, शासन करण्यासाठी. सो हे प्रामुख्याने आता सध्या जे त्यांनी हा प्रोटेस्ट सुरू केलेला आहे, हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे, जे उपोषण सुरू केलेलं आहे, यामध्ये या 2 मुद्दे आपल्याला उपस्थित झालेले दिसून येतात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय की या पद्धतीने जर आंदोलन करावे लागत असेल तर या आंदोलनाचं महत्व काय आहे हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. हा वाद काय केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला आहे का, फक्त नीट प्रकरणासंबंधित हा मुद्दा उपस्थित झालेला आहे का. जरी हा मुद्दा नीट परीक्षेला घेऊन सुरू झालेला असला तरी सुद्धा हा प्रश्न उपस्थित करतो की भारताची परीक्षा व्यवस्था किती विश्वासार्ह आहे. बघा, नीटची एक्झाम म्हणजे काही छोटी मोठी एक्झाम नाही, एका मोठ्या स्तरावर घेतली जाणारी एक्झाम आहे. डॉक्टर्स त्यामधून बाहेर निघतात, म्हणजे ऑफकोर्स डॉक्टर्स फील्डला ऍडमिशन घेण्यासाठी जी परीक्षा आहे, तो भारताची परीक्षा व्यवस्था विश्वासार्ह आहे की नाही हा एक प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होतो. सोबतच काय की अशा पद्धतीचे प्रकरण होत असेल तर विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत लढायचं, विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे का नाही, मिळणार आहे की नाही, आणि विद्यार्थ्यांसाठी मग पुन्हा पुन्हाला या अशा प्लॅटफॉर्म्सवर यावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना कुठपर्यंत भटकत राहावं लागणार आहे आपल्या प्रमुख मागण्यांना घेऊन, आपल्या अधिकारासाठी, आपल्या हक्कांसाठी. शिक्षण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आवश्यक आहे. आणि जे सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे की मी हे ज्या आता उपोषणाला बसलेलं आहे, जरी आता उपोषणाला बसत असलं तरी शिक्षणासंबंधात माझ्या करिअरमध्ये जे काही राहिलेलं आहे, सो शिक्षणासाठी मी ऑलरेडी स्ट्रगल केलेला आहे. सो हाच विद्यार्थ्यांपर्यंत हा स्ट्रगल विद्यार्थ्यांना करावा लागू नये म्हणून सुद्धा मी या आंदोलनासाठी बसत आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा होण्यासाठी यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. ठीक आहे. शिक्षण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आवश्यक आहे, या अनुषंगाने सुद्धा प्रश्न उपस्थित होतात. आणि पर्यावरण आणि स्थानिक समुदायांच्या प्रश्नाकडे, जे मी लडाख मुद्द्याबाबत बोलत आहोत, तो असे अनेक मुद्दे या आंदोलनामधून उपस्थित झालेले आहे. आता निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सरकार याला घेऊन विद्यार्थ्यांसोबत किंवा आंदोलनकर्त्यासोबत काही डायलॉग करणार आहे का, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी देणार आहेत का, किंवा गव्हर्नमेंट त्यांना राजीनामा द्यायला लावणार आहे का. जर हा राजीनामा दिला नाही तर हे आंदोलन कुठल्या स्वरूपाने पुढे जाणार आहे हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती पडेल. आय होप हे प्रकरण तुमच्या लक्षात आलेलं असेल. तुमचं यावर काय मत आहे, व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ती अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी या बॅचची आहे.
बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि या बॅचवर तुम्हाला भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करायचा आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल, तुम्हाला जर काही गायडन्स हवा असेल, तुम्ही निसंकोचपणे मला कॉल करू शकता. एवढं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, आणि सोबत हा QR कोड स्कॅन करा. एव्हनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सोबत मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.